नमस्कार, मी हिराजी राऊत, मुक्काम पोस्ट घोटी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी या घोटी गावामध्ये गेली 10 वर्ष शेती करत आहे. माझ्याकडं एकूण 11 एकर क्षेत्र आहे. हंगामी बागायत म्हणता येईल. साधारणतः आपण 11 एकरामध्ये 2-1 एकर आता सध्या तरी ऑर्गॅनिक वरती काम करतो आहोत. उरलेली 9 एकर आहे ते आपण केळी पीक आहे की आपलं डाळिंब पीक आहे की अदर मका आहे की ज्या हंगामी पिकं असतात पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपण पिकं घेतो. परंतु ऑर्गॅनिक वरती आपण 2 एकरावरती सध्या काम करतोय. त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या भाज्या, ज्या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भाज्या इथल्या वातावरणात येतात, अशा सर्व प्रकारच्या भाज्या आणि जे इथल्या वातावरणात फळं येतात, ती फळं जे विषमुक्त आहेत की जी माझ्या फॅमिलीसाठी चांगली आहेत, मी विकायला पण मला त्याचा आनंद होतो. खाऊ घालण्यात एक वेगळा आनंद असतो. त्यावेळेला जो माणूस ती कृती करतो त्यावेळेला त्याचा आनंद त्यालाच माहीत असतो. तसं आम्हाला जो आम्ही पिकवतोय आणि लोकांपर्यंत पोहोचवतोय ह्याचा आनंद फक्त आम्हालाच माहिती आहे. जनसामान्यातनं सर्वसामान्य लोकांना चेहऱ्यावरचा हसू आनंद बघून आमच्याकडनं माल घेतला आणि त्यांनी तो घरी नेऊन खाल्ल्यानंतरचं जे मिळणारं समाधान आहे आणि त्यांचं जे आरोग्य आहे. आता लिटरली सांगायचं झालं तर माझं 5 माणसाचं कुटुंब आहे. पण 5 माणसाच्या कुटुंबात माझ्या घरात माणूस आजारी पडलेला ज्यावेळेपासून मी हे शेती करतोय त्यावेळेपासून मला आठवत नाही. हे शेती करत असताना एक 5 वर्षापासून पाणी फाउंडेशन बरोबर मी काम करत आहे आणि याच्यानंतर पाणी फाउंडेशन बरोबर काम करत असताना ऑर्गॅनिकची प्रेरणा मिळाली. त्याच्यातून आम्ही करमाळा तालुक्यामध्ये करमाळा ऑर्गॅनिक नावाने एक ऑर्गॅनिकचा ग्रुप चालवतो आहोत की जिथं भाजीपाला, फळे, अन्न उत्पादन करतो. आणि हा प्रोजेक्ट आमचा चालू झाल्यानंतर माननीय अतुल कुलकर्णी सर, पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्यापर्यंत आमची बातमी कळाल्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेऊन आम्हाला सोलापूरमध्ये हा बाजार चालू करण्यासाठी प्रेरणा दिली आणि आमच्या शेतीमध्ये आणखीन क्षेत्र वाढवून सर्व भाज्या, फळे, अन्न, दूध, अंडी अशा गोष्टी ज्या काय ऑर्गॅनिक किंवा ज्या पारंपरिक आहेत, ज्या तुमच्या हितासाठी, शेतीसाठी, तुमच्या आरोग्यासाठी कशा हितकर आहेत ह्याच्याबद्दल त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे आणखीनच जास्त प्रेरणा मिळाली आणि आम्ही हे काम पुढे चालू केलेलं आहे. ज्यावेळेला आपण ही विषमुक्त शेती करत असताना आपल्याकडं ज्या काही निविष्ठा लागणार आहेत त्या शेतीसाठी, जसं की आपल्याला गांडूळ खताची गरज पडते, शेण खताची गरज पडते. गांडूळ खत, शेणखत ह्या गोष्टी बरोबरच आपल्याला फवारणीसाठी सुद्धा काही गोष्टी लागतात की ज्या आपण 10 ड्रम थेरीमध्ये की ज्याच्यातून आपण काही 5 ड्रम मातीसाठी आहेत आणि 5 ड्रम झाडासाठी आहे की जे येणारे आपल्या वेलवर्गीय फळं असतील किंवा पालेभाज्या असतील याच्यासाठी आपण तो वापरतो. ते 10 ड्रम थेरीचं एक युनिट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अगोदर आपण छोटी रोपं असतात किंवा छोटी झाडं असतात त्यावेळेला आपण सुरुवातीला निमार्कचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण दशपर्णी अर्क तयार केलेला आहे की तो 10 वनस्पतीपासून, झाडपाल्यापासून तयार होतो. तो आपण घरीच तयार करू शकतो की ज्याच्या 1 रुपयाही खर्च येत नाही. ज्या आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्येच त्या वनस्पती असतात आणि त्याच्यातला आपण एकत्र मिक्स करून तो दशपर्णी अर्क तयार करतो. याच्याबरोबरच आपण जो गांडूळ खतातनं निघणारा जो वर्मी वॉश म्हणलं जातं त्याला किंवा गांडूळ अर्क म्हणू आपण, तो प्रत्येक झाडाला किंवा प्रत्येक बुडापर्यंत पोचवला तर त्याच्यामुळे जे मायक्रोन्यूट्रन्सची गरज असते ते गांडूळ खतातनं, गांडूळ स्लरीपासून भरून निघते. त्याच्यामुळे ज्या काय आपल्या उत्पादनं घ्यायच्यात त्याला ते खूप मोठी मदत होते की जे आपल्या नॅचरल फार्मिंग ज्याला आपण म्हणू किंवा नैसर्गिक शेती ज्याला म्हणू त्याला उत्तेजना खूप चांगली मिळते. गांडूळ खतापासून असेल किंवा शेण खतापासून असेल. मग त्याला निंबोळे अर्क तयार करायच्या टायमाला तर निंबोळ्या तर आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये निंबाच्या झाडाच्या खाली पडलेल्या असतात आणि आपण त्याच गोळा करतो. म्हणजे एकंदरीत नेविष्ठावरचा खर्च आहे तो अत्यल्प आहे की जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये आपण ह्या नेविष्ठा तयार करतो आहोत घरच्या घरी. याच्याबरोबर आपण विद्यापीठाचं बायोमिक्स वापरतो. त्याच्यात सुपर बायोमिक्स आहे आणखी ते वापरतो की ज्याची नाममात्र किंमत आहे. किलोला फार फार तर 200 रुपयापर्यंत त्याचा खर्च जातो आणि 1 किलोमध्ये 1 ड्रम म्हणजे 200 लिटर पेक्षा जास्त त्याचं तयार होतं. याच्याबरोबर आपण जीवामृतचा वापर करतो की जे जीवामृत आपल्या घरातल्याच शेतात पिकणाऱ्याच डाळीपासून, कडधान्यापासून आपण ते बनवू शकतो किंवा त्या गुळापासून. गाईचं शेण आहे, गाईचं गोमूत्र आहे, ह्या ज्या गोष्टी त्या आपल्या शेतकऱ्यांकडं सहजासहजी उपलब्ध आहेत. आणि ते आपल्या दारात एक देशी गाय असते, त्या गायीपासून मिळणारं शेण असेल, गोमूत्र असेल आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या ह्या निविष्ट आहेत. खूप स्वस्त तयार होणार आहे त्या आणि त्या घरच्या रॉ मटेरियलवर चालणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे साहजिकच हा शेतीचा जो फंडा आहे की आपला नॅचरल शेती म्हणूया की आपण विषमुक्त शेती म्हणूया, तर हा कमीत कमी खर्चात आणि स्वतःच्या शेतातल्या आजूबाजूच्या झाडापाल्यावरती, गाई गुरावरती चालणारा शेतीचा व्यवसाय आहे असं मला तरी वाटतं सध्या. साधारणतः कीटकनाशक ज्या वेळेला आपल्याला मारायची वेळ येते त्याच्या अगोदर आपण कीटक येऊच नयेत म्हणून काही SOPs आहेत की ज्या आपल्याला विद्यापीठाच्या, 4 विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांकडनं सल्ला घेतला तर असं समजतं की पेरणीपूर्वच्या ज्या मशागती आहेत ते खूप महत्वाच्या आहेत. जसं की उन्हामध्ये नांगरट करणं, उताराला आडवी नांगरट करणं
दिवसा नांगरट केल्यानंतर कुठलीही मशागत ही दिवसा करणं, त्याच्यानंतर आपण बीज प्रक्रिया करणं, उगवण क्षमता तपासणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या की ज्या संभाव्य धोका टाळतात शेतकऱ्याच्या. आणि ह्याच्यातून ज्यानंतर आपलं पीक उभं राहतं किंवा पीक उगवतं त्यावेळेला तुम्ही सर्वात अगोदर चिकट सापळा लावला पाहिजे, निळा पिवळा. मग कुठले पिकं येते त्याच्यावरती निळे किती लावायचे, पिवळे किती लावायचे, ह्या सगळ्यात प्राथमिक गोष्टी त्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रकाश सापळा लावू शकता जो सौर ऊर्जेवरती चालतो. रात्री ऑटोमॅटिक अंधार पडल्यानंतर चालू होतो आणि 10-10:30 तो बंद पडतो. ज्यावेळेला तुमचे शत्रू कीटक तुमच्या पिकावरती हल्ला करायला येत असतात त्यावेळेला ते ट्रॅपमध्ये अडकतात आणि मग साहजिकच मित्र कीटक हे रात्री 11च्या नंतर तुमच्या रानात सक्रिय होतात. त्यावेळेला तो ट्रॅप बंद पडलेला असतो. म्हणजे ह्या काही प्रमुख एसओपी आहेत, ह्या एसओपी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या अगदी अल्प प्रमाणात खर्च करूनच तुमच्या शेतात तुम्ही तयार करू शकता. साधारणतः चिकट सापळा तुम्ही म्हणाल तर तुम्ही बाजारातूनही विकत आणू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी वेस्टेज गेलेला ग्रीस असेल, ऑइल असेल, त्याच्यापासूनही हे बनवायला येतं. त्याच्यामुळे ह्याचा खर्च तुम्ही जितका कमी तितका कमी करू शकता, त्याच्याबद्दल काही शंका नाही. ही जी चळवळ विषमुक्त म्हणूया किंवा ऑर्गॅनिक म्हणूया, तर ह्या चळवळीमध्ये अतुल कुलकर्णी सर, मला असं म्हणेन की त्या माणसा इतकं मोठं योगदान सुपर क्लास 1 किंवा IPS असणाऱ्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्याबद्दल वाटणारे असताच खूप काही सांगून जाते. आणि त्या माणसाचं ह्या शेतकऱ्यांच्या जीवनाबद्दल चाललेली जी धडपड आहे त्याच्यातनं बदल करण्याचा हा त्याच्यातला एक मोठा पाऊल आहे की शेतकऱ्यांच्या बद्दल काहीतरी वाटणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करणं. ह्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत आणि त्या दोन्ही बाजू एकत्र अतुल सर करतायत ही मोठी गोष्ट आहे. आणि मला वाटतं त्यांच्या ह्या प्रयत्नाला आमच्यासारखे शेतकरी प्रेरक ठरतील. आणि कारण आम्ही त्यांचं ऐकून किंवा त्यांच्या काही ज्ञान घेऊन आम्ही हे शेती करत आहोत. आमचा खर्च लाखोंचा हजारात आलेला आहे आणि कदाचित त्या हजारांचा पण आणखीन कमी होऊ शकतो. कारण आम्हालाही यातलं संपूर्ण ज्ञान आहे असं म्हणता येत नाही, कारण आम्ही आणखीन शिकत चाललोय. परंतु ह्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये अतुल सरांचा खूप मोठा हात आहे किंवा त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही.